घरात एखाद्या व्यक्तीवरती कर्ज वाढत चाललंय आणि त्या कर्जाच्या टेन्शनमुळे अक्षरशः अशी वेळ आली की जीव द्यावा का कोणाला मारावं का चोरी करावी अशी वेळ आली. तर चला जाणून घेऊया अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी तुम्हाला कर्ज कमी करण्याचा मार्ग सांगत आहे. मित्रांनो, सर्वप्रथम कर्ज का होतं? आपल्याला एखाद्या गोष्टीची लालच लागते आणि आपण त्या गोष्टीला मोह पडतो. त्या मोहाला बळी गेल्यामुळे आपण त्या गोष्टी गोळा करतो किंवा एखाद्या वेळेस वाईट प्रसंगाला पैसा लागलाय आणि तो तिथे लावलाय, परंतु त्यानंतर वेळ प्रसंग वाईटच होत चाललाय. मित्रांनो, आपल्या घरात जशी आपली आई असते तसं आपल्या कुलाला बंधना करणारी माता भगवती तुळजाभवानीची सेवा आपल्याला मी कायम देत आलो आहे. तर कर्जमुक्तीसाठी आपल्याला काय करायचं आहे? तुळजापूर या क्षेत्री जाऊन किंवा माता भगवतीचं कुठेही भवानी, काली, रेणुका, अंबिका, चंडिका कोणत्याही रूपात जिथं माता भगवतीचं मंदिर असेल तिथं छत्र अब्दागिरी याची सेवा आपल्याला करायची आहे. वाहनावरून जाताना, गाडीवरून जाताना गाडी खाली उतरायचा ना मग भगवतीचे दर्शन घ्यायचे किंवा कोणत्याही देवाचे दर्शन घ्यायचे. हे नेम आहेत, ऐकून घ्या. छत्र अब्दागिरी भगवतीला आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी अर्पण करायचे आणि नवस बोलायचं की माझ्या डोक्यावरती तुझा छत्रछाया कायम राहू दे, माझ्या शिरावरती तुझी छत्रछाया कायम असू. अशा प्रकारे भगवतीला विनवणी केल्याने आदिमाया आदिशक्तीला आपण अशा साकडा घातल्यामुळं आपल्यावरचं कर्ज, आपल्यावरचं बोझ जे आहे ते त्वरित तत्काळ कमी होत. त्याच सोबत माता जगदंबेला आपण उपासना करायची आहे. वर्षभर आपल्याला उपासना करायची आहे आणि दुर्व्याचा याग किंवा लाल जास्वंदाच्या फुलाचा याग आपल्याला सप्तशतीचा पाठ करून करायचा आहे. तुमच्या कपाळावरचं डोकं लवकर त्वरित कमी होईल. ओम काय